गुड मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केटमध्ये आपल्याला पुन्हा एक मिक्स टाईप ऑफ सेटअप पाहायला मिळाला, परंतु पूर्णपणे पॉझिटिव्ह होता. कसा ते जाणून घेऊयात. तर डाव जोन्सनं पुन्हा एकदा एक ऑल टाईम हाय लावलेला आहे, परंतु नॅसडॅक मात्र थोडासा लाईटली रेडमध्ये क्लोज आहे. जनरली त्यांचे इंडेक्सेस जे आहेत तर ते एका बाजूने चालतात, परंतु टेक्नॉलॉजी जे काही स्टॉक्स आहेत तर त्याचं नॅसडॅकमध्ये वेटेज जास्त असल्यामुळे आणि एक न्यूज आली होती, ते म्हणजे अशी होती की सॉफ्टबँकनं एनव्हिडियामधला सगळा स्टेक विकलेला आहे $5.6 बिलियन मध्ये. तर त्यांनी त्याचं रिझन असं दिलं आहे की ते ChatGPT आणि बाकीचे जे काही AI इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत, म्हणून त्यांनी विकलेला आहे. परंतु त्याच्यामुळे काय झालं की एनव्हिडियाचा स्टॉक ऑलमोस्ट 2.5-3% आसपास डाऊन झाला होता. मग त्यामुळे साहजिकच आहे की सगळ्यात जास्त वेटेज टेक्नॉलॉजी इंडेक्समध्ये त्याचा असल्यामुळे तो त्याला ड्रॅग करून खाली घेऊन गेला. आता ही झाली बॅड न्यूज, परंतु गुड न्यूज अशी होती की काल UBSनं एक रिपोर्ट रिलीज केला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इथनं पुढं साधारण एक 15 ते 20% वाढीव टार्गेट त्यांनी S&P 500ला दिलेलं आहे. ओके, त्यामुळे US मार्केटमध्ये या ज्या गोष्टी आहेत तर या आपण काय म्हणतो की एका चांगल्या पॉझिटिव्ह न्यूजसारख्या काम करून गेल्या. त्यानंतर इंडियासाठी जर पाहिलं आपण तर जे काही ट्रम्प आहेत तर त्यांनी काल रात्री पुन्हा एक स्टेटमेंट केलं आहे इंडियाच्या बाबतीत. त्यांनी सांगितलं की इंडियासोबतची ट्रेड डील अगदी वेगानं होती आहे आणि लवकरच ती पूर्ण होईल. त्यामुळे ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची ठरलेली आहे. आता काल जर आपण आपल्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये मार्केट खाली गेलं होतं, परंतु खाली टिकू शकलं नाही. एक चांगली रिकव्हरी आपल्याला मार्केटमध्ये काल पाहायला मिळाली. त्यानंतर जसं मार्केट बंद झालं त्यानंतर साधारण 6:30-7 वाजता जे काही बिहारचे जे काही इलेक्शन पोल्स आहेत तर ते रिलीज झाले. तर आता एक्झिट पोलमध्ये असं दाखवण्यात येतं आहे की NDAला क्लिअर विन मिळते. ओके, की जी गोष्ट अगेन मार्केटच्या स्टेबिलिटीसाठी खूप चांगली आहे. त्यामुळे जर आता आपण या दोन गोष्टी जर पाहिल्या आणि प्लस ग्लोबल मोमेंटम जो पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे ते जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 150 ते 180 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होत आहे आणि खूप हायली चान्सेस आहेत की मार्केट तिथे आयदर कन्सॉलिडेट करेल किंवा मार्केट पुन्हा वरच जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु गॅप फिलिंगसाठी खाली येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. कधीपर्यंत? जर आता 14 तारखेला ॲक्च्युअल रिझल्ट येतील, त्यामध्ये जर काही गडबड झाली आणि एक्झिट पोलप्रमाणे जर रिझल्ट आले नाहीत तर मग मात्र मोठी गडबड आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते, तोपर्यंत तरी नाही. तर आता मोर ऑर लेस BJP विन होणार आहे, म्हणजे NDA जी गव्हर्नमेंट आहे तर त्यांचं फॉर्मेशन होऊ शकतं. ह्या हिशोबाने मार्केटमध्ये ती गोष्ट फॅक्टर्ड इन करण्याचं काम होत आहे, हे लक्षात असू द्या. परंतु याच्या अपोजिट जर काही रिझल्ट लागला तर मग मात्र एक मेजर डॅमेज आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर आता ग्लोबल मोमेंटम एकदम पॉझिटिव्ह आहे आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला पॉझिटिव्हच पाहायला मिळतात. जर आपण कालची एक्सपायरी पाहिली तर कालची एक्सपायरी फारच वोलाटाईल झालेली होती आणि जर आपण FISD याचा डेटा जर पाहिला तर FISने त्यांचं सेलिंग प्रेशर कमी केलं आहे. साधारण काल त्यांनी फक्त 800 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 2000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय की एकंदर सगळ्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळत आहेत, ग्लोबलीसुद्धा आणि लोकलीसुद्धा. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर IT स्टॉक्स फार नाही, परंतु जे काही बाकीचे स्टॉक्स आहेत लाईक रिलायन्स असेल आणि बाकीचे ज्या काही कंपनीज आहेत, त्यानंतर गव्हर्नमेंट PSUज आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला एक चांगलं मोमेंटम पाहायला मिळतं आहे. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. आता ॲक्च्युअल मार्केट कुठे ओपन होतं आहे, काय होतं आहे आणि कशा पद्धतीने मार्केट सस्टेन करतं हे पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.